हॅलो फ्रेंड्स, आज या खारुताईच्या व्हिडिओमध्ये आपण डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम म्हणजे काय आणि त्याचे प्रिन्सिपल्स, एलिमेंट्स आणि ॲडव्हान्टेजेस हे बघणार आहोत. मीनिंग ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम. Double entry bookkeeping system is the most scientific method of recording all monetary transactions in the books of account. डबल एंट्री सिस्टम ही म्हणजे बुक कीपिंग सिस्टम एवढं बोलण्यापेक्षा आपण डायरेक्ट डबल एंट्री सिस्टम असं बोलूया. आणि डबल एंट्री सिस्टम ही सायंटिफिक मेथड आहे आणि आपण त्यात सगळे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो बुक्समध्ये. आणि ही सिस्टम आणली आहे ओज इट्स ओरिजिन टू इटालियन मर्चंट. आता नाव बरोबर आहे का बघा. लुका डी बार्गो पासिओली ऑन 10th November 1494. आणि ह्याच दिवसाला आपण इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून सेलिब्रेट करतो. दिस सिस्टम ओज इट्स ओरिजिन टू इटालियन मर्चंट लुका डी बार्गो पासिओली ऑन 10th November 1494. and this day is celebrated as International Accounting Day. हे जर वन सेंटेन्स किंवा fill in the blanks ला आलं तर this system of bookkeeping is based on the fact that there are two aspects of every business transactions. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला दोन ॲस्पेक्ट असतातच. ह्याला आपण ड्युअल ॲस्पेक्ट कॉन्सेप्टमध्ये डिटेलमध्ये बघितलं आहे. Every business transaction involves two persons or accounts or parties wherein one is the receiver of the benefit and the other is the giver of the benefit. एक रिसीव करतो, एक देतो. नेहमी दोन ॲस्पेक्ट असतात प्रत्येक ह्याला. मग इफ समथिंग कम्स इन टू द बिझनेस, समथिंग गोज आउट फ्रॉम द बिझनेस. कॅश आले, गुड्स गेले म्हणजे विकताना, परचेस करताना गुड्स आले, कॅश गेले. असे प्रत्येक ट्रान्झॅक्शनला दोन गोष्टी, दोन ॲस्पेक्ट्स असतातच असतात. रेकॉर्डिंग ऑफ टू ॲस्पेक्ट्स ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट इन टर्म्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट इज कॉल्ड एज डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक कीपिंग. आता डेबिट काय करायचं असतं आणि क्रेडिट काय करायचं असतं हे आपण पुढे एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला अकाउंट्स क्लासिफाय करायला आपण शिकायचं आहे. त्याच्यावरती एक व्हिडिओ असणार आणि त्यानंतर आपल्याला डेबिट आणि क्रेडिटचे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग्स पण बघायचे आहेत. पण हे जे दोन ॲस्पेक्ट्स आहेत आपण आयडेंटिफाय करतो, डेबिट क्रेडिट करतो, असे दोन ॲस्पेक्ट्स असल्यामुळे ह्याला डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम म्हणतो. आता अकॉर्डिंग टू मॉडर्न अप्रोच एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इज कन्सर्न्ड विथ ॲसेट्स, लायबिलिटीज, कॅपिटल, एक्सपेन्सेस अँड इन्कम. म्हणजे ट्रान्झॅक्शनचे जे दोन ॲस्पेक्ट आहेत त्यात ह्या पाच गोष्टींमधली एक गोष्ट तरी त्यात असणारच. एक डेबिट काहीतरी ह्या पाच गोष्टींमध्ये असणार आणि एक क्रेडिट ह्या पाच गोष्टींमध्ये असणार. म्हणजे ह्या पाच गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. तर होतं काय मॉडर्न अप्रोचमध्ये, whenever there is an increase in assets and expenses, it is debited. ॲसेट्स आणि एक्सपेन्सेस जेव्हा वाढतात तेव्हा आपण त्याला डेबिट करतो आणि जेव्हा ते कमी होतात तेव्हा आपण त्याला क्रेडिट करतो. डिक्रीज इन ॲसेट्स अँड एक्सपेन्सेस आर क्रेडिटेड. आता बुक्समध्ये पुढचं लिहिलं आहे पण ह्याच्याच उलट लायबिलिटीज, कॅपिटल आणि इन्कम होतं. जेव्हा लायबिलिटीज, इन्कम आणि कॅपिटल वाढतात तेव्हा आपण त्याला क्रेडिट करतो आणि जेव्हा ते कमी होतात तेव्हा आपण त्याला डेबिट करतो. आता आपण बघूया डेफिनेशन जे बॅटली बॉय यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांच्या भाषेमध्ये. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज अ टू फोल्ड इफेक्ट. आता हे टू फोल्ड इफेक्ट आपण ड्युअल इफेक्टमध्ये बघितलंच आहे की टू इफेक्ट काय आहे ते. अँड दॅट इट अफेक्ट्स टू अकाउंट्स इन अपोजिट डायरेक्शन्स. प्रत्येक वेळेला दोन अकाउंट्स कमीत अफेक्ट होतातच, त्याला आपण इफेक्ट देणारच. And if a complete record is to be made of each transaction, it would be necessary to debit one account and credit another account. जर रेकॉर्ड पूर्ण रेकॉर्ड करायचा असेल तर आपल्याला एक डेबिट झालं की एक अकाउंट डेबिट आणि एक अकाउंट क्रेडिट करावंच लागणार. It is this recording of twofold effect of every transaction that has given rise to the term double entry
जे आपण हे दोन ऑपोजिट इफेक्ट देतोय, दोन इफेक्ट देतोय, त्याच्यामुळे हा टर्म आलाय डबल एंट्री. तर ह्या डेफिनेशनमध्ये काय, टू फोल्ड इफेक्ट, टू अकाउंट्स इन ऑपोजिट डायरेक्शन, कंप्लीट रेकॉर्डसाठी एक डेबिट करणं गरजेचं आहे, एक क्रेडिट करणं गरजेचं आहे अकाउंटला. आणि हे जे दोन अकाउंट टू फोल्ड इफेक्ट देतोय आपण रेकॉर्ड करताना, ह्याच्यामुळे हे टर्म आले डबल एंट्री. तर आपण आत्ता बघूया प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टमचे प्रिन्सिपल्स 4 आहेत. बेसिक डबल एंट्रीमध्ये काय असतं, तर इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन देर मस्ट बी मिनिमम 2 इफेक्ट्स. म्हणजे जास्त असू शकतात, 2 डेबिट, 3 डेबिट, 1 क्रेडिट असं पण होऊ शकतं, किंवा 2 किंवा वाईस वर्सा असं पण होऊ शकतं. पण 1 डेबिट आणि 1 क्रेडिट असणारच असणार, 2 इफेक्ट्स तरी असणारच. 2 accounts means one is the receiver of the benefit and other is the giver of the benefit. जर पर्सन असेल तर रिसिव्हर ऑफ द बेनिफिट, एक गिवर ऑफ द बेनिफिट असं होऊ शकतं. किंवा इफ वन अकाउंट इज डेबिटेड, अदर अकाउंट मस्ट बी क्रेडिटेड. एक अकाउंट डेबिट झालं तर दुसरा अकाउंट क्रेडिट केलाच पाहिजे, एक क्रेडिटचं अकाउंट असणारच. आणि नुसतं डेबिट क्रेडिट हे इम्पॉर्टंट नाही, तर एव्हरी डेबिट हॅज अन इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. सेम अमाऊंटचं डेबिट आणि क्रेडिट होतं, हे मेन प्रिन्सिपल आहे. टेक्स्टबुकमध्ये एक एलिमेंट ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टमचा हा एक ग्राफ आहे, तो पण आपण बघूया जर कधी एक्झाममध्ये आलाच तर. एलिमेंट ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम म्हणजे बुक कीपिंगमध्ये जनरली प्रोसेस काय असतो डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टममध्ये, तर त्यात आपल्याला ड्युअल इफेक्ट आयडेंटिफाय करावे लागतात. आधी ड्युअल इफेक्ट्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स, त्यानंतर आपण ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो जर्नलमध्ये, रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स इन जर्नल. त्यानंतर आपण जे जर्नलमध्ये एंट्री पास केली आहे ती आपण लेजरमध्ये पोस्ट करतो. थर्ड पॉईंट इज पोस्टिंग एंट्रीज टू लेजर. मग चौथा पॉईंट आहे बॅलन्सिंग ऑफ लेजर. जे लेजर आपण लेजरमध्ये एंट्री पास केली त्याची आपण बॅलन्सिंग करतो, किती टोटल आत्ता आहे लेजरमध्ये, असं आपण बॅलन्सिंग ऑफ लेजर करतो. ह्या बॅलन्सेसला घेऊन मग आपण पुढचा पॉईंट 5वा प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. हे सगळे बॅलन्सेस घेऊन आपण ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करतो. तर हे ट्रायल बॅलन्सेसमधले बॅलन्सेस घेऊन आपण फायनल अकाउंट्स प्रिपेअर करतो ट्रायल बॅलन्समधून. प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट हा आहे 6वा स्टेप. तर ही झाली प्रोसेस. आधी ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय, रेकॉर्ड इन जर्नल, पोस्ट इन लेजर, बॅलन्स द लेजर, देन प्रिपेअर द ट्रायल बॅलन्स अँड देन वी प्रिपेअर फायनल अकाउंट्स. Advantages of double entry bookkeeping system. पहिला point, complete record. Under this system, all business transactions are recorded. This method is scientific and records both the aspects of each transaction. जे ह्या पॉईंटमध्ये घ्यायचं काय की कम्प्लीट रेकॉर्ड मेंटेन होतं आहे. म्हणजे काय, ऑल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. ही सायंटिफिक मेथड आहे कारण की आपल्याला माहिती आहे बोथ द ॲस्पेक्ट्स ऑफ द ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. मग पुढचा पॉईंट आहे ॲक्युरेसी. आता सगळंच रेकॉर्ड केलं आहे, सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो आहे आणि त्याचे दोन्ही बाजू आपण रेकॉर्ड करतो आहे, तर ऑब्व्हियसली ह्याच्यात रेकॉर्ड कम्प्लीट होतो आहे. इन दिस सिस्टम बोथ ॲस्पेक्ट्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, सो इट गिव्स कम्प्लीट ॲक्युरेसी इन अकाउंटिंग वर्क. इट ऑल्सो चेक्स ॲरिथमॅटिकल ॲक्युरेसी. म्हणजे आले आणि गेले, डेबिट आणि क्रेडिट जो इफेक्ट आहे त्यामुळे मॅथमॅटिकली सगळं ॲक्युरेटच असतं. तिसरा पॉईंट आहे बिझनेस रिझल्ट्स. ऑल एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन्स, लायबिलिटीज, ॲसेट्स, डेटर्स अँड क्रेडिटर्स, ऑल दीज ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. आपण पहिलाच पॉईंटमध्ये बघितलं, ऑल ट्रान्झॅक्शन जे काय आहे ते सगळं रेकॉर्ड करतो आहे. त्या देअरफॉर इट हेल्प्स टू फाइंड आउट ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट्स ऑफ पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड.
हे सगळं ड्युअल इफेक्ट सगळे ऑल ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड असल्यामुळे आपल्याला बिझनेस रिझल्ट्स म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट यांचे डिटेल्स मिळते, ॲक्युरेट डिटेल्स मिळतात. आणि आपण प्रॉपर एक्सेप्टेड अकाउंटिंग स्टँडर्ड्स वगैरे फॉलो करतो डबल एंट्री सिस्टममध्ये, म्हणून त्याला कॉमन एक्सेप्टन्स आहे. इट इज वाईडली एक्सेप्टेड सिन्स इट फॉलोज युनिव्हर्सल अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. असं नाही ते सिंगल एंट्री किंवा इंडियन सिस्टममध्ये कसं आपल्याला वाटेल तसं कन्व्हिनियन्स असेल ओनरला तसं अकाउंटिंग होतं, तसं इथे नाही. इथे जे एक्सेप्टेड स्टँडर्ड्स आहेत वर्ल्ड वाईड ते आपण यूज करून, म्हणजे ॲटलिस्ट इंडियामधले अकाउंटिंग स्टँडर्ड्स फॉलो करतो, त्याला कॉमन एक्सेप्टन्स आहे, सगळेजण तेच रूल्स फॉलो करत आहेत, म्हणून इट हॅज अ कॉमन acceptance. Double entry system is accepted by financial institution, government authorities, etc. by all investors वगैरे जे कोण आहेत इथे कॉमन एक्सेप्टन्स आहे. तर हे झाले ॲडव्हान्टेजेस. सो टू समराईज डबल एंट्री सिस्टम, त्यात मिनिंग घेतला आधी आपण. ते सायंटिफिक आहे मेथड, ओरिजिन इटालियन मर्चंट लुका डी बार्गो पॅसिओली 10 नोव्हेंबर 1494 इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून ओळखतो. त्यानंतर ह्याला 2 ॲस्पेक्ट्स असतात. डेबिट द रिसिव्हर ऑफ बेनिफिट, आपण रिसिव्हर ऑफ बेनिफिट असेल तर एक गिव्हर ऑफ बेनिफिट असतो. आपण डेबिट करतो वॉट कम्स इन आणि क्रेडिट करतो वॉट गोज आउट, बिझनेसमध्ये जे काय इन आउट होत असेल ते. मॉडर्न अप्रोचप्रमाणे जेव्हा ॲसेट्स आणि एक्सपेन्सेस वाढतात तेव्हा आपण डेबिट करतो आणि कमी होतात तेव्हा आपण क्रेडिट करतो. आणि त्याच्या उलट लायबिलिटीज, कॅपिटल आणि इन्कम हे जेव्हा वाढतात तेव्हा आपण त्याला क्रेडिट करतो आणि कमी होतात तेव्हा आपण त्याला डेबिट करतो. तर हे झालं मिनिंग पार्ट ऑफ डबल एंट्री सिस्टम. त्यानंतर बॅटली बॉय यांनी एक डेफिनेशन दिलं आहे, त्याच्यामध्ये मेन पॉईंट्स काय, तर 2 फोल्ड इफेक्ट्स आहे. 2 अकाउंट्सला इफेक्ट दिलाच पाहिजे इन अपोजिट डायरेक्शन्स. आपल्याला एक कम्प्लीट रेकॉर्ड मेंटेन करायचं असेल तर एका अकाउंटला डेबिट करायचं आहे तर दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट करायचं आहे. आणि आपण हे प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो अशा पद्धतीने ड्युअल इफेक्टने, 2 फोल्ड इफेक्टने, म्हणून त्याला आपण डबल एंट्री सिस्टम, डबल एंट्री असं म्हणतो. परत प्रिन्सिपल्समध्ये 4 प्रिन्सिपल्स आहेत की डबल एंट्री सिस्टमला 2 इफेक्ट्स आहेत. एक रिसिव्हर ऑफ बेनिफिट असेल तर दुसरा गिव्हर ऑफ बेनिफिट असणार. एक अकाउंट डेबिट केलं तर दुसरं अकाउंट क्रेडिट करतो आणि डेबिट आणि क्रेडिट सेम अमाऊंटने करतो. हे झाले 4 प्रिन्सिपल्स. एलिमेंट्स ऑफ डबल एंट्री सिस्टममध्ये प्रोसेस दिली आहे की आपण कसं बुक्स मेंटेन करतो. आधी आपण ट्रान्झॅक्शनचे ड्युअल इफेक्ट्स आयडेंटिफाय करतो, मग ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो जर्नलमध्ये, मग लेजरमध्ये पोस्टिंग करतो, पोस्टिंग एंट्रीज टू लेजर. त्यानंतर लेजरची टोटल करून बॅलन्सिंग करतो, बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट्स. त्या बॅलन्सेसच्या बेसिसवरती आपण ट्रायल बॅलन्स बनवतो, प्रिपेरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. आणि त्या ट्रायल बॅलन्सने आपण नंतर फायनल अकाउंट्स प्रिपेअर करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. आणि शेवटचा पॉईंट होता ॲडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री सिस्टम. त्यामध्ये 4 पॉईंट्स होते. पहिला पॉईंट कम्प्लीट रेकॉर्ड, त्यात आपण ऑल ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतात आणि दिस इज सायंटिफिक बिकॉज बोथ ॲस्पेक्ट्स आर रेकॉर्डेड. त्यानंतर ॲक्युरेसी हा दुसरा पॉईंट, आपण सगळंच रेकॉर्ड करतो त्यामुळे इट गिव्स कम्प्लीट ॲक्युरेसी. इट ऑल्सो चेक्स द ॲरिथमॅटिकल ॲक्युरेसी ऑफ दी रेकॉर्डिंग. त्यानंतर बिझनेस रिझल्ट्स. आता आपण हे सगळं कम्प्लीट रेकॉर्ड मेंटेन करतो, ॲक्युरेसी आहे हे, त्यामुळे ते ॲक्युरेट रिझल्ट्स देतं बुककीपिंग सिस्टम. त्याच्यामध्ये सगळं आपण रेकॉर्ड करतो, एक्सपेन्स, लॉस, इन्कम, गेन, लायबिलिटीज, ॲसेट्स, क्रेडिटर्स, डेटर्स, हे सगळं रेकॉर्ड करतो आहे. त्यामुळे आपल्याला बिझनेसचे ॲक्युरेट रिझल्ट्स मिळतात. आणि ह्या सिस्टमला कॉमन एक्सेप्टन्स आहे का, तर ह्याच्यामध्ये आपण युनिव्हर्सली एक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स यूज करतो आहे आणि म्हणून हे सगळे
फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असेल, गव्हर्मेंट असेल किंवा अजून कोण युजर्स असेल, दिस इज एक्सेप्टेबल बाय ऑल. तर ही झाली समरी ह्या व्हिडिओची. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. समरी नोट्स आणि अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनवर क्लिक करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.